नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर। मित्रांनो, शासनामार्फत जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी सेस योजना राबवली जाते। या सेस योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना दरवर्षी विविध साहित्यांचं अनुदानित स्वरूपात वाटप केलं जातं। या साहित्यांना जवळजवळ 50 ते 75% पर्यंतचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं। अनुदान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी मित्रांना या वस्तूंचा मोठा फायदा होतो। अति अल्प दरामध्ये त्यांना या साहित्याचा लाभ घेता येतो। मित्रांनो, या वर्षी सुद्धा शासनाकडून ही जिल्हा परिषदेअंतर्गतची सेस योजना राबवायला सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी मित्र या योजनेसाठी इच्छुक असतील अशा लाभार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून पंचायत समितींना जमा करायचा आहे। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी संवर्धन विभागाअंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, या जाहिरातीबद्दलची सविस्तर डिटेल व्हिडिओमध्ये मी दिली। कोणकोणत्या साहित्यांचं वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे, कोणते शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि कशा स्वरूपात हे साहित्य त्यांना दिलं जाईल याबद्दलची सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पशुसंवर्धनासंदर्भात चर्चा करणार आहे। जे शेतकरी मित्र पशुधनाचा वापर करत आहेत, पशुधन सांभाळत आहेत, तर अशा शेतकरी मित्रांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरते। दरवर्षी शेतकरी मित्र याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेत असतात। चालू वर्षामध्ये मात्र मित्रांनो याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आपल्याला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरावा लागेल। ऑनलाईन पद्धत शासनामार्फत बंद करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणकोणत्या पशुधनाचा लाभ या योजनेअंतर्गत आपल्याला घेता येणार आहे, कोणते पशुधन आपण घेऊ शकतो, कोणते शेतकरी मित्र या पशुधनासाठी पात्र ठरतील, तर अशी सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या पशुधनाला शासनामार्फत किती टक्के अनुदान दिलं जाणार आहे, तर याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। अशाच मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट, शासकीय योजना आपण वारंवार चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर जास्त वेळ न घेता आपण जाहिराती संदर्भाची सविस्तर चर्चा करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनशॉट स्वरूपात तुम्ही जाहिरात पाहू शकता। या जाहिरातीचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवतो। नक्की कशा संदर्भात योजना आहे, कशी आहे, सविस्तर चर्चा या ठिकाणी आता आपण करणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीलाच पाहायचं आहे सातारा जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभाग जाहिरात। तर या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात सातारा जिल्हा परिषदेअंतर्गतची आहे। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये याच पद्धतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। तुम्ही आपल्या पशुसंवर्धन विभागामध्ये जाऊन, म्हणजे पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन जो विभाग आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही याबद्दलची चौकशी करू शकता। सध्या तर मित्रांनो ही सातारा जिल्हा परिषदेअंतर्गतची जाहिरात आपण सविस्तर समजून घेऊया। कशा पद्धतीने योजना असणार आहे सुरुवातीला वाचूया। जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक सन 2026-27 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पशुपालकांसाठी पशुधन संवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या खालील योजना नियोजन विभागाकडील शासन निर्णय 5/12/2016 नुसार थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, म्हणजेच शेतकरी मित्रांच्या खात्यावरती थेट हा लाभ दिला जातो। डीबीटी स्वरूपात रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असते। डीबीटी काय असते याबद्दलची चर्चा आपण वारंवार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने राबवण्यात येणार आहेत। सदर योजनेअंतर्गत निवड होणाऱ्या पशुपालकांना खालील योजनेसाठी अनुदान देय असून इच्छुक व गरजू पशुपालकांनी विविध नमुन्यातील अर्ज सादर करावेत। आता मित्रांनो सविस्तर योजना समजून घेऊया नक्की काय असणार आहे। तर खाली तक्ता दिलेल्या मित्रांनो योजनेचं नाव आहे आणि देय अनुदान मर्यादा, तर अनुदान सुद्धा किती असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे। पाहूया, 1 नंबरला आहे सर्वसाधारण लाभार्थीस शेळी गट 5+1 वाटप। तर या ठिकाणी मित्रांनो शेळी गट वाटप म्हणजे 5 शेळी आणि 1 बोकड असा या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो। 5 शेळी 1 बोकड योजनेसाठी आपल्याला शासनामार्फत 43,142 रुपये किंवा किमतीच्या 50% पेक्षा जे काही असेल ते अनुदान या ठिकाणी आपल्याला दिलं जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो 43,142 म्हणजे मित्रांनो हा शेळी गट खरेदी करताना आपली जर रक्कम जास्त झाली तर आपल्याला त्याचं 50% म्हणून शासनामार्फत दिलं जात नाही। आपल्याला या ठिकाणी 43,142 रुपयेच फक्त आपल्या खात्यामध्ये वर्ग केले जातात। किंवा आपली जर रक्कम जर कमी झाली तर या ठिकाणी मित्रांनो जी काही कमी रक्कम असेल 50% पेक्षा, म्हणजेच आपण जर गट खरेदी केला आणि कमी रक्कम जर दाखवली तर त्या रकमेच्या 50% अनुदान शासनामार्फत दिलं जातं। त्याच्यामुळे शेळी गट खरेदी करताना मोठ्या प्रमाणावरती करा, चांगल्या पद्धतीचा करा, चांगल्या शेळ्या विकत घ्या। किंमत जास्त असली तरी चालेल, परंतु या ठिकाणी मित्रांनो जर कमी घ्यायचं तर त्या किमतीच्या 50% तुम्हाला अनुदान दिलं जाईल। आणि जर जास्त किंमत झाली तर फक्त या ठिकाणी मर्यादा दिलेली आहे की 43,142 रुपयेच आपल्याला शासनामार्फत खात्यावरती वर्ग केले जातील। त्याच्यामुळे
गट खरेदी करताना अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जास्त किंमत झाली तरी चालेल, कमी किमतीचा गट कमी पैशामध्ये घेऊ नका, तर तुम्हाला ती रक्कम कमी येऊ शकते। आणि त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो कामधेनू आधार योजना। या योजनेअंतर्गत विधवा, परित्यक्त्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी गाय म्हैस वाटप। तर या ठिकाणी मित्रांनो ही योजना अतिशय महत्त्वाची आहे, ही फक्त महिलांसाठी असणार आहे। कोणताही पुरुष या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही। महिला जर असतील, आपल्या घरामधील कोणत्या महिला असतील तर त्यांच्या नावे हा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। तर याच्यामध्ये मित्रांनो जे खाली प्रवर्ग दिलेले आहेत त्याचं मात्र गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी विधवा, परित्यक्त्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी, तर या महिला या ठिकाणी या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत। शासनाकडून विशेष करून उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। तर ज्या काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅटेगरी मधून तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात, म्हणजेच आपलं उत्पन्न कमी आहे अशा महिला या ठिकाणी सहभाग घेऊ शकणार आहात। तुमच्यासाठी या ठिकाणी अनुदान जर पाहिलं तर रक्कम रुपये 56,018 रुपये किंवा किमतीच्या 50% यापैकी जे काही कमी असेल इतके अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे। तर ही सुद्धा गोष्ट वर सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला करायची आहे। गाय खरेदी करताना, म्हैस खरेदी करताना चांगल्या पद्धतीची म्हैस आपण खरेदी करायची आहे, तरच रक्कम जास्त झाली तर आपल्याला जास्तीत जास्त 56,018 रुपये आपल्या खात्यावरती जमा केलं जाईल। तुम्ही जर कमी किमतीची म्हस खरेदी केली, त्याचं बिल कमी झालं तर तुम्हाला त्या रकमेच्या 50% रक्कम शासनामार्फत दिली जाईल। तर ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा। भरपूर लाभार्थी याकडे दुर्लक्ष करतात आणि खात्यावरती पैसे कमी जमा का झाले याबद्दल चर्चा करतात, त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। या ठिकाणी शासनाकडून विशेष करून नमूद केलेलं आहे, फक्त आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खाली पाहिलं तर आता योजनेचा अर्ज कसा असणार आहे, तर वरील योजनेसाठी अर्जदारांनी संबंधित पंचायत समिती स्तरावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत। तर आपल्याला हा अर्ज जो असणार आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। मागील वर्षासारखा ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरता येणार नाही। ऑफलाईन पद्धतीची PDF आपण लवकरच उपलब्ध करू। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची एक प्रत पाहायला मिळेल, तुम्ही डाउनलोड करून तो अर्ज वापरू शकणार आहात। त्याच्यानंतर खाली पाहायचं आहे लाभार्थीची निवड। आता लाभार्थीची निवड कशी असणार आहे, लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा परिषद स्तरावर निवड समितीद्वारे निवड केली जाईल। तर मित्रांनो 1 लाखापेक्षा जास्त जर अर्ज झाले तर त्या लाभार्थ्यांची निवड जिल्हा समिती अंतर्गत केली जाणार आहे। थोडक्यात आपण या ठिकाणी लॉटरी पद्धतीमध्ये सुद्धा म्हणू शकतो। त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, अर्ज करण्याची मुदत जी असणार आहे तर सदर योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 सप्टेंबर 2026 पर्यंत राहील। तर 20 सप्टेंबर पर्यंत आपण ह्या अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून कागदपत्र जोडून पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये जमा करू शकणार आहात। आणि सगळ्यात शेवटीची टिप असणार आहे मित्रांनो, पहा अवश्य या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे। अपंग 5% व सर्वसाधारण योजनेसाठी महिलांसाठी 30% लाभ देण्यात येईल, म्हणजेच राखीव ठेवण्यात आलेले आहे। 30% पर्यंत महिलांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। तर या पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली। जाहिरातीचा नमुना तुम्हाला दिलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF सुद्धा मी टाकत आहे, जेणेकरून तुम्हाला ती सविस्तर वाचता येईल। या ठिकाणी दिसलं नाही तर तिथं समजून घ्या। काही जास्त अडचण आली तर आपल्या पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागामधील अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करा, त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा, जेणेकरून तुम्हाला याची सविस्तर डिटेल कळून जाईल। किंवा आपल्या गावामधील जे पशु अधिकारी आहेत, आपल्या सरकारी दवाखान्यामधील अधिकारी असतील, डॉक्टर असतील, यांच्याशी भेटून तुम्ही या योजनेबद्दलची सविस्तर डिटेल जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो चालू घडलेला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं।